कर्जमाफीच्या अटी शर्ती काढून टाका या मागणीसाठी 3 दिवसापासून सुरू असलेलं रोहित पवार यांचं उपोषण सरकारने काही सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे काल रात्री स्थगित करण्यात आलेलं आहे. कोणतंही आंदोलन हे जसं संबद्धपणाने यशस्वी होत नसतं तसं ते पूर्ण वायाही जात नसतं. 3 दिवस जो आत्मक्लेश आमदार रोहित पवार यांनी केला त्याच्यामुळे ह्या मागण्या केंद्रस्थानी आणण्यासाठी आणि काही प्रमाणात सरकारचं लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी नक्कीच मदत झालेली आहे. त्यामुळे रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं किसान सभेच्या वतीनं या लढ्याबद्दल मी अभिनंदन करतो. त्यांनीच आपल्या संबोधनात सांगितल्याप्रमाणे लढाई अजून संपलेली नाही. किसान सभेची सुद्धा हीच भावना आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण सतर्क आहोत. सरकारला थोडासा वेळ या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण जरी दिलेला असला तरी लढाई आपल्याला थांबून चालणार नाही याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. आणि म्हणून सतर्क राहूया, तयारीत राहूया. सरकारने दगाफटका केला आणि पुनर्विचार केला नाही, अटी शर्ती तशाच लादण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र पुन्हा एकदा रणांगणात उतरावं आपल्याला लागेल. त्याची तयारी आत्तापासून आपण सुरू ठेवूया. सर्वांना त्या लढाईसाठी परत एकदा मी सतर्क करतो आणि शुभेच्छाही देतो. सोबत आहोत, जोरदार लढाई करू. जोपर्यंत अटी शर्ती मागे जात नाहीत तोपर्यंत माघार घेण्याचा किंवा उसंत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धन्यवाद.